शिरूर शहरात असणारी खासगी व विना अनुदानित परंतु उपक्रमशील शाळा म्हणून आपला ठसा उमटवलेली कृषीलोक विकास संशोधन संस्थेची जीवन विकास मंदिर या शाळेत 31 जानेवारी 2023 रोजी माझी आई माझ्या शाळेत हा खास महिला पालक वर्गासाठी एक आगळा वेगळा कार्यक्रम घेतला गेला। त्यात महिलांसाठी अनेक खेळ घेण्यात आले की ज्यात स्त्रियांच्या भावनांना मोकळी वाट करून देण्यात आली। सध्याच्या धावपळीच्या युगात स्त्रिया आपल्या संसारातील नित्यक्रमात गुरफटून गेलेल्या दिसतात। त्यांना एक दिवस त्यांचे हरवलेले बालपण मिळवून देण्याचा प्रयत्न शाळेच्या प्राथमिक विभागाने करून देण्याचा प्रयत्न केल्याची माहिती संस्थेच्या स्वातंत्र्य सैनिक गोपाल सिंग परदेशी शिशु निकेतन या पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका निशा कोल्हे यांनी दिली। यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक दिलीप शिंदे हे होते, तर प्रमुख उपस्थितांमध्ये शाळेचे व्यवस्थापक गंगाधर तोडमल तसेच शिक्षक व महिला पालक बहुसंख्येने उपस्थित होत्या। शाळेच्या याच अनोख्या उपक्रमाचा सविस्तर ग्राउंड रिपोर्ट घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी। पाहुयात। शेख मॅडम, या ठिकाणी उपक्रम राबवलाय तुम्ही, बालपण सगळ्यांचं जागृत केलंय, तर काय या ठिकाणी कोणते कोणते उपक्रम होते? आमच्या शाळेमध्ये आम्ही माझी आई माझ्या शाळेत हा उपक्रम घेतला होता आणि त्या अंतर्गत आम्ही मुलांविषयी काहीच बोललो नाही। फक्त आमचा उद्देश असा होता की ह्या सगळ्या महिला ज्या घरामध्ये आहेत त्यांच्यात भावना कुठेतरी त्यांनी व्यक्त कराव्या। आता ह्या तुम्ही शेतकरी आहेत का नोकरी करता? काय शेतकरी, शेतीच करतो आम्ही। मग कुठल्या तुम्ही काय सांगाल? का इथं शिरूर मधलेच आम्ही कामोठीपुरामध्ये राहतो। आमची शेती नाही। आता इथं आल्यानंतर तुम्हाला काय तुमच्या भावना काय जागृत केल्यात? शेतीच करायची का नोकरी करायची होती? शेतीच करायची। आता काय करता मग? शेतीच करतो आता। काय काय सांगायला? आमच्या शेतात का? आमच्या शेतामध्ये आता ऊस आहे, गहू आहे, मक्का आहे, ज्वारी, सगळं पीक। तुम्ही काय करता त्या शेतात? शेतामध्ये मी सगळं काम करते, गाया सांभाळते, दूध काढते, पाणी भरते, पीक असलं तर काही। मग तुम्हाला समाधान आहे? तुम्ही आता जे पाहिजे ते तुम्ही मिळवलं? पाहिजे होतं तेच। तुमचं काय इच्छा होती? नाही, इच्छा अशी काय, जी इच्छा होती ती आता आहेच, आता मुलींमध्येच बघायची। आणि काय सांग, तुम्हाला काय बनायचं होतं? सर, मला वकील बनायचं होतं, पण म्हणजे नाही का 10वीतूनच लग्न झालं माझं, त्याच्यामुळे बनले नाही। मिस्टर मला बोलले होते की तू शिक, नाही का, पण ह्यांच्या घरच्यांचा सपोर्ट नव्हता, ह्यांच्या घरच्यांच्या विरोधात चाललो। माहेर कुठलं आहे? गणेगाव, वागळ। आणि सासर? सासर म्हणजे आम्ही इकडे शिरूरलाच सगळे 30-32 वर्ष झाले सगळे शिरूरलाच राहते ते घरचे, पण विसापूरचा। बरं, वकील नाही बनला, मग आता काय बनायचं? काय मुलांकडून काय अपेक्षा नाही? मी शिक्षण पूर्ण करणार आहे आणि पहिला मला घरच्यांचा सपोर्ट नव्हता। आता ह्यांची पण आई मला म्हणली की तू आता म्हणजे नाही का ऍडमिशन घे म्हणून। तुम्ही वकील बनणार आहे आता शिक्षण काय तुमचं? आता फक्त माझी 10वी सर, आता मी ह्या वर्षी 12वीला ऍडमिशन घ्या, तिथं काय वयाची काय आठ नाही। आता मला 24 रनिंग, माझं लवकरच लग्न झालेलं होतं। तुम्ही आता 12वी देणार? 12वीला मी ऍडमिशन घेणार आहे। बरं, मग वकील बनणार तुम्ही? बनणार, इच्छा आहे तुमची? अजून कोण काय सांगाल तुम्ही? माझं नाव शोभा दत्ता चौगुले। मला पोलीस व्हायचं होतं, पण आता मला पोलीस बनवून दिल्यामुळं माझं स्वप्न पूर्ण झालं। मिस्टर पोलीस भेटल्यामुळं मग माझं याच्यानंतरचं स्वप्न पार्लर आहे, त्याच्यामुळे मी आता पुढं पार्लरची कोशिश करणार आणि माझं स्वप्न आहे ते मी पूर्ण करणार। तुम्हाला पोलीस बनता नाही आलं तरी मिस्टर पोलीस आहे, तुम्ही समाधानी? हां, पोलीस माझी जी इच्छा होती पोलीस व्हायची ते मला भेटलं। माझ्याकडनं नाही पूर्ण झाली, पण ते मला माझे मिस्टर पोलीस भेटले। मग आता ते एक आहे, त्याच्यानंतर माझी दुसरी इच्छा आहे पार्लर व्हायचं, मग ते मी पूर्ण करणार। मला हे पार्लर करण्यासाठी माझ्या मिस्टरांची परिपूर्णपणे साथ आहे मला। पण लहानपणापासून खूप जणांचे खूप स्वप्न असतात की मला हे व्हायचं, मला ते व्हायचं, पण आपण एक सत्यात कधी उतरू शकत नाही। पण मी असं काही हे केलेलं आहे की आता पुढं जाऊन काय करायचं, तर माझ्या मुलीच्या स्वरूपात मी या शाळेत घालून तिला खूप काही करण्याचं स्वप्न बाळगलेलं आहे। मी स्वतः नर्स आहे म्हणजे याच्यामध्ये, तर माझं असं स्वप्न आहे की जे गोरगरीब लोक आहेत किंवा गोरगरीब जनते, आता आपण कोरोनाच्या काळात बघितलं की लोकांचे किती वास्तविक हाल झाले सगळ्याच दृष्टीने, आर्थिक, शारीरिक, मानसिक। माझं एक असं स्वप्न आहे की जे गरीब किंवा गरजू कोणी आहेत, पेशंट वगैरे व्हायचं, त्यांची मला मनापासून आयुष्यभर शुश्रूषाच करायची आहे, हे माझं। मी दुर्गेश्वरी अमर तळटे। मी आज आले, आजचा जो काही कार्यक्रम राबवला आहे तो मी आत्तापर्यंत कधी पाहिलेला नाही, कधी कुठं ऐकलेला पण नाही। आज आमच्या शाळेने जे काही उपक्रम हा राबवला आहे
त्यासाठी मी खरंच त्यांची आभारी आहे. आजचा कार्यक्रम इतका सुंदर, असा काही विचार नव्हता घरातून निघताना की काय होणार आहे, काहीतरी विचारच नव्हता केला. पण आज जे काय पाहिलं आहे, अनुभवलं आहे, ते एक स्वतःचं बालपण किंवा स्वतःच्या राहिलेल्या अधुरी स्वप्न, त्याचा उजाळा आज इथं दिलेला आहे. आज खरं खूप छान वाटतंय की कुठंतरी स्वतःच्या मनासारखं मन जपणारं काहीतरी आज कृत्य केलेलं आहे, आज चाललेला आहे कार्यक्रम. खूप छान वाटतंय. माझे नाव सुप्रिया अमोल जामदार. आज जीवन विकास मंदिर या शाळेमध्ये माझी आई माझ्या शाळेत हा कार्यक्रम राबवला. त्या कार्यक्रमात आम्ही सगळ्या माता बहिणी सहभागी झालो आणि आम्हाला इथे खूप मनासारखं म्हणजे बालपण जगता आलं. आज इथे जे काही लहानपणी बालपण जगता आलं म्हणजे नेमकं काय केलं तुम्ही? आम्हाला स्वच्छंदी असे जे आमच्या ज्या इच्छा होत्या पहिल्या त्यांचं इथं त्याविषयी इथं बोलणं झालं व ते मनातील पूर्ण मनमोकळेपणाने ते बोलू शकलो आम्ही. अश्विनी बाबू शिवरकर. मला घरच्यांनी सपोर्ट नाही केला. माझं 16 वर्षातच लग्न करून दिले. मला बनायचं होतं, शिक्षिकाच बनायचं होतं. पण माझ्या मुलाला मिलिटरीमध्ये जायचं होतं म्हणून आम्ही आमचं शाळेत आमचे सासरे नवरे ते सपोर्ट नाही केलं. एखाद्या मराठी शाळेत द्यायचं ढकलून त्यांना, ते मला पटलं नाही म्हणून मी इथं आपलं निघून आले. आमच्या आई घरच्यांनी बी बोलले की हिला मदत करायची काय अपेक्षा नाही, तिचे पोरं तसेच राहायचे. आणि माझ्या हिमतीने दुकान चालू करून माझ्या 2 लेकराला मी सांभाळते, तरी माझ्या घरचे मला सपोर्टच करत नाही. मग आता काय करणार तुम्ही? तुम्हाला काय बनायचं होतं? काय बनणार तुम्ही आता? काय करणार आता माझ्या मुलाच करणार. मला आता काय पेक्षा मुलांनी काय बनावं? मिलिटरीत एकाला जायचंय, एकाला डॉक्टर बनायचंय. तुम्हाला शुभेच्छा करताल तुम्ही. शाळेमध्ये विविध कार्यक्रम घेतले. आम्हाला खूप छान वाटलं शाळेत येऊन. चांगलं अनुभव आला. शाळेत मला बालपण अनुभवायला भेटलं. तुम्ही विद्यार्थी दशेत असतात होते, तसं तुम्हाला वाटलं का शाळेत आल्यानंतर नाही, विद्यार्थी? खूप छान वाटलं. आमचे म्हणजे मी सुनबाईच्या जागेवर आले. मी आजी आहे. तुम्ही आजी म्हणून आले? हो, आजी म्हणून आले. पण मला इतका आनंद झालाय काय, म्हणजे खूपच आनंद तुमचं झाला. काय बालपण इथं जागृत झालं? बालपण शाळेत इथं काय मन मोकळं केलं? इथं केलं ना, गाणं म्हणले, दोन्ही याच्यात भाग घेतला. तुम्ही सांगितलं आता तुम्हाला इंजिनियर व्हायचं होतं, तुम्ही बार्शीच्या. आता तुम्ही इंजिनियर नाही आलात, पण आता तुमच्या मुलांकडून काय अपेक्षा असते? माझ्या अपेक्षा अशीच आहे, तुला काय बनायचंय बन, पण स्वतःच्या पायावरती उभा राहा. त्याला पोलीस बनायचंय, पण माझी अशी त्याच्यावरती. तुम्हाला इंजिनियर बनायचं मला होतं, engineer. तुमच्या वडिलांनी आईने बनवून नाही दिलं? नाही, तसं नाही. वडील माझे लहान असतानाच वारले. मग आई एकटीच धुणं भांडी करायची, त्याच्यामुळे आणि दोघींचा खर्च होता. म्हणजे मग मी गरिबीतनं शिक्षण हॉस्टेल, झालं. गरिबीत. आणि नंतर मग ग्रॅज्युएशन मी जॉब करून तुम्ही हॉस्टेलला होता? हा, कुठं? हॉस्टेलला. खामगाव आहे, बार्शीच्या शेजारी एक खामगाव आहे, अनाथ आश्रम आहे. मग तिथं झालं आता तुम्ही शिरूरमध्ये राहता, मुलं इथं शाळेत आहेत. हा, आता माझं तुमची लग्न अपेक्षा झाल्यानंतर काय राहील शिरूर. मुलांची? मुलाची अशी अपेक्षा म्हणजे त्याच्यावर दडपण नाही की तू हे दडपण. केलंच पण पाहिजे. दडपण द्यायचं काही नाही. कारण नाही. तुला काय तुम्ही काय करायचं? सांगाल? तुम्हाला काय इथं आज काय अनुभवला? इथं अनुभवले म्हणजे सगळ्यांचे सुखदुःख सामील झालेत आणि ह्यांनी असंच आवर्जून दरवर्षी हाच कार्यक्रम. तुमचं गाव कोणतं? म्हणजे माहेर माझं कोपरगाव आहे आणि माझं लग्न होऊन मी शिरूरला इथं आले. तुम्हाला काय बनायचं होतं? मला वकील बनायचं होतं, पण काही परिस्थिती कारणास्तव मी होऊ शकले नाही. आता मुलांना तुम्ही घडवणार? हो, मुलांना घडवणार. आज मन मोकळं केलं तुम्ही? हो, आज मन मोकळं केलं, मुलांना घडवणार. रडला का तुम्ही कोणी? काय तुम्ही काय सांगाल? तुम्ही रडला, काय अनुभव होता? माझ्या जीवनात खूप काही खूप मी दुःख सहन केले. तर मला खूप काही शिकायचं होतं, पण माझ्या वडिलांच्या परिस्थितीमुळे आणि व्यसनामुळे मला शिकता आलं नाही. पण माझी अपेक्षा आहे, मी जे दुःख सहन केले ते माझ्या लेकरांनी करू नये. त्यांनी खूप शिकावं आणि खूप मोठं व्हावं, हीच माझी इच्छा. आता तुमचं दुःख जे आहे ते मुलं दूर करतील. अजून कोण इथं या ठिकाणी भावनाशील झालं? काय आठवणी काय आल्या तुम्हाला? काय सांगाल? इथे एक गेम घेतला गेला, त्याच्यात आपल्या प्रत्येक एक ॲक्टिव्हिटी घेतली गेली, म्हणजे ज्याला जी चिट निघल ती ॲक्टिव्हिटी त्यांनी करायची होती. तर मला एक दुःखद प्रसंग सांगा असं त्या ॲक्टिव्हिटीमध्ये आलो त्या चिटमध्ये. तर मी असा दुःखद प्रसंग व्यक्त केला की लहानपणापासून आजी आजोबांमध्ये राहिलेलो होतो आम्ही आणि 2 वर्षापूर्वी माझ्या आजोबांचं निधन झालं. घरात मी सगळ्यात मोठी असल्यामुळे सगळ्यांची लाडकी होती आणि आजोबांची तर स्पेशल होती. आजी आजोबांचं प्रेम म्हणजे
खूप महत्त्वाचं असं आणि ते सगळ्यांना नाही भेटत आहे. ज्यांच्या नशिबात आहे त्यांना. त्याच्यामुळे तुमच्या आज भावना तुम्ही मोकळ्या केल्या सगळ्यांनीच. मग आता कोणता खेळ घेणार महिलांसाठी? आता या महिलांसाठी टोपलीतला खाऊ हा खेळ घेणार आहे. तर या आम्ही वेगवेगळ्या ॲक्शनच्या चिठ्ठ्या लिहिलेल्या आहेत. तर या चिठ्ठ्या खंजेरीच्या तालावरती गोलावर फिरणार ही टोपली, यातली प्रत्येक महिला पालकांनी एक एक चिठ्ठी उचलायची आणि या चिठ्ठीमध्ये जी कृती आपल्याला आली असेल ती तुम्ही करून दाखवायची. काय आलं तुम्हाला? मन ओळखायची, ओळखा मन. आयत्या बिळात नागोबा. आयत्या बिळात नागोबा. हो टाळ्या. समृद्धीची मम्मी नाही किंवा गाणं म्हणा काही तुमच्याच रंगासारखं आले काय कविता म्हणा. कंबरून वासर आले चालते जेव्हा गाय, तवा मले तिच्या मंदी दिसती माझी माय, दिसती माझी माय. हंबरून वासर आले चालते जेव्हा गाय, तवा मले तिच्या मंदी दिसती माझी माय, दिसती माझी माय. काय आलं तुम्हाला? उखाणा घ्या. लावत होती कुंकुम, त्यात पडला मोती, दुर्योधन रावणसारखे मिळाले पती, भाग्य मानू किती. आजी तुमचं नाव काय? गंगूबाई दगडू नरवडे. कुठलं गाव? इथलीचे मी शिरोळ. तुमचं कोण येतं शाळेत? माझ्या मुलीची मुलं आहेत. तुम्ही आजी म्हणाला. काय घेतला? काय कसं वाटतं तुम्हाला इथं आज? छान वाटलं. 1 बॉटल 2 ग्लास नवीन माझे फर्स्ट क्लास. अरे वा. बोला. आशिया खंडात भारत देश, भारत देशात महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र राज्यात पुणे शहर, पुणे शहरात तुळशीबाग, तुळशीबागेत रामाचे मंदिर. तुम्हाला चिठ्ठीत काय आलंय? सासूची नक्कल करा. माझी खूप लाडाची छान स्वयंपाक करता येतं, घरातली व्यवस्थित काम करता येतात, मुलांचं शिक्षण घेता येतं. माझी सुनबाई खूप गुणाची आहे. हे खरं बोललं का सासूबाई एवढ्या चांगल्या होत्या? एवढ्या चांगल्याच आई सारख्या असो. पहिले दिवस नाही राहिले, आता सगळ्या सासा जीव लावतात सुनांना, म्हणजे आईसारख्या आपल्या मुलीप्रमाणे जपतात सगळ्या. आपल्या आईसारख्या. माझा अनुभव सांगते मी. तुम्ही सासूबाईला काय म्हणता? आई म्हणते मी आईच सासूबाईला. म्हणता. आई कोण म्हणतं? आई म्हणता तुम्ही सगळे? आशिया खंडात भारत देश, भारत देशात महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र राज्यात पुणे शहर, पुणे शहरात तुळशीबाग, तुळशीबागेत रामाचे मंदिर, रामाच्या मंदिरात सीतेची मूर्ती, सीतेच्या हातात चांदीची कळशी, विकासरावांचं नाव घेते, ते चांदीच्या कळशीत गंगेचे पाणी, विकासरावांचं नाव घेते, मी त्यांची राणी. 2 ग्लास नवीन माझे फर्स्ट क्लास. कणकुदळ मनमन माती, उतरले भीती, आतेबाईंच्या घरी राम गेले बारशी, रुपयांचे 400, 4चा डोरलं, आतेबाईंपाशी पायातलं पैंजण, वैंसपाशी, बाबाजी गेले मित्रांपाशी, हाक मारू कशी. आता होते शाळेत, नजर गेले आकाशात, दर्पणपतींचं नाव घेते भारताच्या नकाशात. हे माडीला होती साडी, साडीला होता चाप, संजय माझा बाप, दारात होती जाई, उमा माझी आई, दारात राज्यात होता राजा, दशरथ माझा आजा, रानात होती भाजी, कमला माझी आजी, सूर्य गेला कलता, धनंजय माझा चुलता, चुलीत होती कुलती, प्रभावती माझी चुलती, दारातनं चालली गवळण, कुसुम माझी मावळण, पाण्यात होती नाव, सागर सचिन पवन, आनंद माझा भाऊ, अमररावांसाठी सोडले मी माझे पंढरपूर गाव. पोपट आले गमतीला, प्रशांत रावांचं नाव घेते, सुहासिनीच्या पंक्तीला. फूल दिसायला ताजे, अमोलरावांचं नाव घेते, सौभाग्य माझे. सर बायकांबद्दल किंवा एखाद्या मुलांच्या आईला काय वाटतं त्यांचं मत ऐकून घेणारं त्या घरात कुणी नसतं, कारण जो तो आपापल्या धावपळीत असतो. तुम्ही वेळात वेळ काढून आमच्यासाठी ते केलं, यासाठी तुमचे आम्ही आभार मानतो. थँक्यू. सर काय सांगाल आपण शाळेबद्दल माहिती? नमस्कार, मी दिलीप साहेबराव शिंदे, मुख्याध्यापक
जीवन विकास मंदिर शिरूर. आमच्या संस्थेची स्थापना 1997 साली शाळेचे जे अध्यक्ष आहेत रवींद्र धनक यांनी स्थापना केली. त्याच्यानंतर त्यांनी बालवाडीचे वर्ग सुरू केले 1997मध्ये. त्याच्यानंतर त्यांनी बालवाडीचे 3 वर्ग, प्राथमिकचे 7 वर्ग आणि माध्यमिकचे 3 वर्ग. आज अखेर शाळा ही 22 वर्षाची झाली आहे. या 22 वर्षाच्या कालावधीमध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीने सर्व उपक्रम राबवत आहे. मुलांचा सर्वांगीण विकास कसा होईल या दृष्टिकोनातून आमची प्रत्येक उपक्रमाची आखणी केली जाते आणि त्या आखणीमध्ये प्रत्येक मुलाला काही ना काही त्या उपक्रमातून फायदा होत असतो. अशा पद्धतीने आमचे वेगवेगळे उपक्रम हे राबवले जातात आणि साधारणपणे विद्यार्थ्याचे आरोग्य, त्याच्यानंतर त्याचं शिक्षण, त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी एकच मिनिट जवळजवळ 2,500 पालक आमच्या या उपक्रमाशी, शाळेच्या उपक्रमाशी जोडलेले आहेत. अनेक विद्यार्थी, अनेक पालक या ठिकाणी जोडले गेलेले आहेत. एक साचेबद्ध शिक्षण पद्धती नको आहे, एक उपक्रमशील शाळा म्हणून एक कशा पद्धतीने राबवता येईल या दृष्टिकोनातून आम्ही. आता हे समोर तुम्ही जे हे सगळे काही बॅनर लावले, काय नेमकं माहिती सांगाल तुम्ही? आता हे समोर जे तुम्हाला दिसते याच्यामध्ये ही बहुआयामी बुद्धिमत्ता, म्हणजे आता आम्ही काय करत असतो, आमचे जे शिक्षक आहेत त्यांनी ह्या बहुआयामी बुद्धिमत्तेवरती खूप मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे. तर याची जी प्रणेते आहेत हार्वर्ड गार्डनर, तर यांचं जे काय आहे त्याच्यानुसार ह्या ज्या बुद्धिमत्ता आहे 8 प्रकारच्या, या मुलामध्ये कशा, किती प्रकारच्या? 8 प्रकारच्या बुद्धिमत्ता आहेत. तर ह्या प्रत्येक मुलामध्ये असतात. तर त्या कशा शोधायच्या या दृष्टिकोनातून आम्ही हे सगळे चार्ट बनवलेले आहेत. आणि हे आम्ही, हे कोणतं आहे? अवकाशीय आणि बुद्धिमत्ता आहे. त्याच्यानंतर तार्किक गणिती बुद्धिमत्ता आहे, भाषिक वाचक बुद्धिमत्ता आहे, त्याच्यानंतर विषयक बुद्धिमत्ता आणि हे जे बुद्धिमत्ता आहेत आम्ही पणमध्ये लावतो जेणेकरून ते सर्व मुलं, पालक ते वाचू शकतात. त्याच्यामध्ये पालकांनी जर हे वाचलं तर त्यांनाही कळतं की आपल्या मुलाच्या मध्ये कोणती बुद्धिमत्ता आहे, त्या दृष्टीने त्यांना काय गायडन्स करायला पाहिजे हे आम्ही पालकांना सांगतो. त्याच्यातून पालकही त्याचं मार्गदर्शन घेत असतात. अशा पद्धतीने करतो. आपली ज्यावेळेस शाळा सुरू केली आपल्या अध्यक्षांनी, त्यावेळेस ही 30 विद्यार्थ्यांपासून सुरू केलेली शाळा आज अखेर आपली जवळजवळ 500-550 विद्यार्थी झालेले आहेत. परंतु त्यावेळेस ज्या पहिल्या शिक्षिका होत्या त्या रसाळ शकुंतला यांचं खूप मोठं योगदान आहे याच्यामध्ये, कारण त्यांच्यापासून ही शाळा सुरू झालेली आहे आणि हे रोट्ट मोठं झालेलं. आता ही शाळेला ग्रँट आहे का नाही सर? नाही, ही आपली कायम विना अनुदानित या तत्वावरची आपली शाळेची मान्यता आहे. त्यामुळे अजून काही शाळेला अनुदान मिळालेलं नाही. परंतु आपण अघोषितमध्ये नाव आहे आणि त्याच्यानंतर 20% पात्र झाले. मग तुमची इमारत स्वतःची आहे की भाडेतात कोणाची? हां, आता सध्या आमची स्वतःची इमारत नाही आहे. साधारणपणे ही जी कुकडीची जागा आहे चासकामान प्रकल्पाची, ही भाडेतत्वावरती जागा आहे आणि याचं आपण काय असेल ते करार करून रितसरप्रमाणे भाडं कुकडीला भरत असतो आपण. मी गंगाधर तोडमल, जीवन विकास मंदिर शाळेमध्ये मी 15-16 वर्ष मुख्याध्यापक म्हणून काम केलं. हे काम करत असताना आमच्या शाळेने वेगवेगळे उपक्रम राबवले आणि ते उपक्रमाचा परिपाक म्हणून या ठिकाणी पालकांनी आम्हाला खूप उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. शिरूर तालुक्यामध्ये उपक्रमाची शाळा म्हणून आमच्या शाळेचं नाव मोठ्या कौतुकानं या ठिकाणी घेतलं जातं. त्याचबरोबर हे उपक्रम करत असताना पालकांनीही आम्हाला खूप रिस्पॉन्स दिला. पालकांच्या सहकार्यातून अनेक उपक्रम शाळेमध्ये राबवले. वेगवेगळ्या शाळांचा अभ्यास करून वेगवेगळ्या शाळेतले उपक्रम आम्ही या ठिकाणी आणले. त्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे स्काउट गाईड असेल. स्काउट गाईडमध्ये आमच्या शाळेमध्ये जवळजवळ 30-35 मुलांना राज्य पुरस्कार मिळाले. त्याचबरोबर 6 मुलांना राष्ट्रपती पुरस्कार मिळाले. त्याचबरोबर आमच्या शाळेमध्ये अजून इतरही उपक्रम राबवले जातात. त्यामध्ये पालक कार्यशाळा असेल किंवा मग पालक नीती असेल किंवा लोकशाहीच्या अंतर्गत येणारे काही उपक्रम असतील. असे वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून शाळेमध्ये आम्ही वेगवेगळे प्रकल्प राबवतो. त्याचबरोबर स्वयं अध्ययन कार्यशाळा आहे. व्यक्तिमत्व विकास, उद्योजकता विकासावर आम्ही कार्यशाळा आयोजित करतो. पालक काउन्सिलिंग, त्याचबरोबर आनंद मेळावा, स्काउट, लोकशाही उत्सव असे वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून आमची शाळा. तुमची शाळा जी ओळख आहे ते वेगळेपण तुम्ही हे वर्षभर राबवता का? काय समाधान आहे का पालक? वर्षभर आम्ही ठराविक दिवसाच्या अंतराने वेगवेगळे जे प्रकल्प राबवतो तर त्या प्रकल्पाला पालक आता खूप उत्कृष्ट असा. आणि याला सगळं आयडिया कोणाचे असतात? कोण माझं काय त्याच्यामध्ये काय आहे की आमचे संस्थेचे अध्यक्ष आणि आमचे शिक्षक, आमच्या संस्थेचे अध्यक्ष रवींद्र धनक आणि आमच्या शाळेचे सर्व शिक्षक हे सगळ्यांच्या
विचार विनिमयातून शाळेचा आम्ही एकंदर सगळ्या प्रकल्पाची रचना करत असतो किंवा इतर शाळेमध्ये ज्या उपक्रमशील शाळा आहेत पुण्याच्या किंवा कोल्हापूरच्या, तर या ठिकाणी ज्या शाळामध्ये जे उपक्रम राबवले जातात तेही उपक्रम आम्ही या ठिकाणी काही राबवतो. तर अशा प्रकारे हे सगळं आमचं काम शाळेच्या माध्यमातून आम्ही करतो. सर, माझं नाव पुरंदळे रेश्मा संतोष. मी झेडपी प्रायमरी टीचर आहे आणि या शाळेमध्ये माझी मुलगी आहे मोठ्या गटामध्ये, कार्तिकी संतोष पुरंदळे. आणि शाळेबद्दल सांगायचं म्हटलं तर शाळेमध्ये नेहमी नाविन्यपूर्ण असे विविध प्रकारचे उपक्रम घेतले जातात. नमस्ते, माझं नाव निशा पुरुषोत्तम कोल्हे. मी पूर्व प्राथमिक विभागाची मुख्याध्यापिका आहे आणि आज आमच्या शाळेत आहे माझी आई माझ्या शाळेत हा उपक्रम आहे. काय होतं, प्रत्येकजण ज्याच्या ज्याच्या भावविश्वात रममाण झालेलं असतं आणि स्त्रियांकडे बघायला कोणाला वेळच नसतो आणि त्याच्यात त्यांचं स्वत्व जागं व्हावं आणि हरवलेलं बालपण मिळावं त्यांना. आणि त्यांच्या स्वप्नातली ती म्हणजे तिला काय व्हायचं होतं आणि काय राहून गेलंय आयुष्यात ते तिने इथे मोकळं व्हावं आणि एक मैत्रीण म्हणून तिने आम्हाला सांगावं, हाच एक उद्देश आहे. आणि त्यासाठी आम्ही हा कार्यक्रम. त्याच्यामध्ये कोणते खेळ घेतले तुम्ही आता? पहिला खेळ होता माझ्या स्वप्नातली मी. त्याच्यात त्यांनी स्वतःला म्हणजे जे व्हायचं होतं, समजा ॲटलीस्ट एखादा वकील व्हायचं होतं पण काही परिस्थितीमुळे राहून गेलं, ते तिने व्यक्त व्हायचं होतं. आणि दुसरा खेळ होता टोपलीतला खाऊ. टोपली पास करणार होते खंजिरी वाजून आणि खंजिरी थांबली की त्या टोपलीतली एक चिठ्ठी उचलायची आणि त्यात जे असेल समजा गाणं म्हणणं, डान्स करणं ते तिने करून दाखवायचं. आज आपण शिरूर या ठिकाणी कुकुडी वसाहतीमध्ये एक शाळा नॉन गॅटेबल आहे, जीवन विकास मंदिर नावाची. या ठिकाणी विविध उपक्रम हे पालकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, शिक्षकांसाठी, सर्वांसाठी राबवले जातात. या ठिकाणी आपण एका उपक्रमासाठी आलतो. अतिशय छान प्रतिक्रिया ह्या महिला भगिनींच्या आपल्याला घेतल्यात आणि खरोखर ही उपक्रमशील शाळा म्हणून जरी यांना पगार नाही, ग्रँटेबल नाही, परंतु शिक्षकसुद्धा अतिशय तळमळीने शिकवताना दिसले. विद्यार्थीसुद्धा त्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या आणि पालकांचीसुद्धा प्रतिक्रिया घेतल्या. यांना आपण शुभेच्छा देऊयात आणि अशाच प्रकारचे उपक्रम यांच्या हातून वर्षभर नाही सदैव घडत राहू अशा आपण शुभेच्छा देऊया. मी रवींद्र खोडे, आपला आवाज विभागीय संपादक शिरूर.